भारतात पिटबुल, जर्मन शेफर्डसह कुत्र्यांच्या 23 जातींवर बंदी घालण्यात आली आहे। तर या संदर्भातील केंद्राने सगळ्या राज्यांना आदेश दिलेत। केंद्र सरकारने कुत्र्याच्या कोणकोणत्या जातींवर बंदीचे आदेश दिलेत हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून। पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मृत्यूच्या वाढत्या घटना गांभीर्याने घेत केंद्र सरकारने पिटबुल, जर्मन शेफर्ड, रॉटवेटलसह विविध 23 जातींच्या कुत्र्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने सगळ्या राज्य सरकारांना काही कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याचे आवाहन केले। पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने या जातींना परवाना देण्यापासून किंवा प्रजननापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत आणि हा निर्णय भारतातील जबाबदार पाळीव प्राण्यांच्या मालकीला प्रोत्साहन देणार आहे। अलीकडे कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या संख्येकडे पाहता केंद्र सरकारने सगळ्याच राज्य सरकारांना पत्र लिहून भारतात धोकादायक मानल्या जाणाऱ्या काही कुत्र्यांच्या जातींच्या आयात, विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्यास सांगितले। तर या बंदी घातलेल्या कुत्र्यांच्या जातींमध्ये पिटबुल, रॉटविलर, टेरियर, मास्टिफ आणि इतर त्यांच्या संकरित जातींचा सुद्धा समावेश आहे। तर या कुत्र्यांच्या जाती ह्या केवळ धोकादायक नसून त्यांचे हल्ले हे मानवांच्या मृत्यूचं कारण असू शकतात अशी माहिती देण्यात आली आहे। भारतात सरकारने बंदी घातलेल्या कुत्र्यांच्या जातींवर आपण एक नजर टाकणार आहोत। पिटबुल टेरियर, टोसा इनू, अमेरिकन स्टाफशायर टेरियर, फिला ब्रासिलिरो, डॉगो अर्जेंटिनो, अमेरिकन बुलडॉग, बोसबोएल, कांगल, सेंट्रल एशियन शेफर्ड डॉग, कॉकेशियन शेफर्ड डॉग, दक्षिण रशियन शेफर्ड, डी टोनॅजेक, सर प्लॅनिनॅक, जपानी टोसा आणि अकिता, मास्टिफ्स, रॉटविलर, टेरियर्स, रोडेशियन रिजबॅक, वुल्फ डॉग्स, कॅनारियो, अगबाश, मॉस्को गार्ड, क्रेन कॉर्सो आणि बंदोग। तर या कुत्र्यांच्या 23 जातींवर भारतामध्ये केंद्र सरकारने बंदी घातली आहे। भारतात या 23 धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याचा निर्णय हे देशातील जबाबदार पाळीव प्राणी मालकीकडे एक पाऊल आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा।